नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुष्पा काकीला आता लिंगोबा सापडलेला असतो आणि त्याचबरोबर सनद पण सापडलेली असते आणि पुष्पा काकी मात्र जाम खुश झालेली असते। पुष्पा काकीच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण पुष्पा काकीने ठरवलेलं असतं की आता हे सगळं मी सूर्याला मिळवून देणार आहे, कारण हे सगळं सूर्याचं आहे आणि सूर्याला मी मिळवून देणार आहे। एवढा एकच ध्यास पुष्पा काकीने घेतलेला असतो आणि मग तिथे तेवढ्यात तुळजा येते आणि पुष्पा काकी म्हणू लागते की बरं झालं तुळजा तू आलीस, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा तुळजा म्हणत असते मला तुमच्याकडून काहीच ऐकायचं नाही आहे, तुम्ही मगाशी सगळ्यांच्या समोर मला खोटं ठरवलेलं आहे। तेव्हा पुष्पा काकी म्हणते अगं माझं त्यावेळेस नाईलाज होता गं, ऐकून घे घरा। पण तुळजा मात्र ऐकायलाच तयार म्हणत असते। तुळजा म्हणत असते आता काय करणार आहात तुम्ही, आता पुन्हा मला खोटं ठरवचाल सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर पुन्हा वाट लावचाल, असं तुळजा म्हणते आणि तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते। इकडे बाजी मात्र पाणी 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 करत असा ओरडत असतो आणि बाजीला जाग आलेली असते, बाजीला बांधून ठेवलेलं असतं पण त्याच्या लक्षात येते की तो सहज सुटू शकेल आणि बाजी स्वतःच्या हाताला बांधलेलं दोर कापतो, तिथं सोडवतो आणि निघालेला असतो। इकडं पुष्पा मात्र पळत असते आणि बाजीला तिथे एक फोन पण दिसतो। मग बाजी पण तिथनं सुटलेला असतो आणि बाजी म्हणत असतो की पुष्पा अगं मी सुटलो या सगळ्यातनं, खरंच मी सुटलो या सगळ्यातनं, असं बाजी म्हणत असतो। आणि तेव्हा मात्र पुष्पा काकी म्हणत असते की अहो तुम्ही काळजी करू नका, मला सगळं सापडलंय, तुम्ही त्या राक्षसाच्या तावडीतनं सुटला आणि ते सगळं माझ्या ताब्यात आलेलं आहे, सनद पण सापडले मला आणि लिंगोबा पण सापडलेला आहे। आता मी देवळाकडे जाते, सूर्याला सगळं देणार आहे, त्याचं जे हक्काचं आहे आपल्या लेकरांच्या हक्काचं आहे ते त्यांना सगळं द्यायचं आहे, असं इकडं पुष्पा काकी म्हणत असते। आणि बाजी मात्र म्हणत असतो की हो पुष्पा काळजी करू नकोस, मी पण येतोय आणि तुझं काम झालं की तू मला सातारा मुंबई हायवेला येऊन भेट, मी तिथे येत आहे, असं तो सांगत असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे खूप मोठ्या गोष्टी झालेल्या असतात, काही झालं तरीही कोणाला काहीच कल्पना नसते, पण पुष्पा काकीने मात्र आता पूर्णपणे वाट लावायला घेतलेली असते, ती म्हणजे डॅडीची। इकडे छत्री म्हणत असतो की कळलं ना, आणि तेवढ्यातच समोर आता डॅडी येतो आणि त्याच वेळी इकडे बाजीला धक्का बसतो, कारण बाजी तर निघालेला असतो, तो पुष्पाशी फोनवर बोलत असतो आणि डॅडीला समोर पाहून तो म्हणतो की काय जालिंदर तू इथं, जालिंदरला तो आरुतुरू बोलत असतो, एवढा मोठा बाजी असतो आणि जालिंदरची तो वाट लावायला घेतलेली असते। आणि त्याचवेळी इकडे डॅडी म्हणतात कसं आहे तुला आम्ही पकडणारे पण आम्हीच आहोत, सोडणारे पण आम्हीच आहोत, वर पाठवणारे पण आम्हीच आहोत। तेव्हा डॅडींच्या समोर इकडे लगेचच डॅडी इथे रेकॉर्डिंग लावतात, ज्या रेकॉर्डिंगमध्ये हे सगळं असतं, ज्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे दिसत असतं, ऐकायला येत असतं की या दोघांचं बोलणं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे आणि म्हणतात की जालिंदरला न्या पकडून। आणि त्याचबरोबर तिथे शत्रूला सांगतात की जा त्या पुष्पाला ताब्यात घे, कारण अजूनपर्यंत तिनं कोणाला ही गोष्ट सांगितलेली नाही, कारण ती ही गोष्ट फक्त तिने त्याला सांगितलेली आहे आणि काही झालं तरी तिला ताब्यात घ्या, कारण ती ताब्यात येणं गरजेचं आहे, हे सगळं डॅडींचं म्हणणं असतं। आणि मग पुष्पा काकीला ताब्यात घेण्यासाठी आता शत्रू निघालेला असतो, त्याने काही माणसं पाठवलेली असतात, पुष्पा काकीला पकडलं जातं, तिला किडनॅप केलं जातं आणि एका कन्स्ट्रक्शन साईटवरती आणलं जातं। आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की पुष्पा काकी म्हणत असते लाज कशी वाटत नाही रे तुला, म्हणजे एवढा खालच्या दर्जाला जाशील असं वाटलं नव्हतं, तू तर आता मला पण किडनॅप केलेलं आहे, हे पुष्पा काकी बोलत असते। तेव्हा जालिंदर म्हणत असतो की कसं आहे तू लाज सोडलेली आहेस, कारण तुला जराही लाज वाटलेली नाही आहे, सांग लवकर तो लिंगोबा कुठं आहे आणि सगळं कुठं आहे। पुष्पा म्हणत असते मी अजिबात तुला लिंगोबा देणार नाही, तू काही केलं तरीही मी तुला लिंगोबा देणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही तो लिंगोबा माझ्या ताब्यात आहे आणि तो लिंगोबा मी काय तुला देत नसतो, हे पुष्पा काकी बोलत असते। आणि त्याचवेळी डॅडीला राग येतो, डॅडी म्हणत असतो की तुला माहिती आहे ना तुझा नवरा माझ्या ताब्यात आहे, करवतीनं कापणार आहे त्याला, एवढं लक्षात ठेव। आणि तो डॅडी सांगू लागतो की छत्री घ्या त्याला कापायला, सोडायचा नाही त्याला। तेव्हा पुष्पा काकीला तो म्हणत असतो की बघ तुझा जीव प्यारा नाही गं तुला, पण तुझ्या नवऱ्याचा जीव प्यारा आहे, एवढं लक्षात ठेव, आणि काही झालं तरीही आता मी जे काय सांगत आहे ते करावंच लागणार आहे तुला, असं डॅडी सांगत असतात। तेव्हा पुष्पा काकी म्हणत असते की तुझ्या जिंदगीवर अजिबात मी तुला काय मिळू देणार नाही, कारण जे आमचं आहे माझ्या लेकरांचं आहे
जी चूक मी 20 वर्षापूर्वी केलेली होती ती सुधारायची मला संधी मिळालेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही ती चूक मी पुन्हा करणार नाही असं म्हणत पुष्पा काकीने आता डॅडीचीच वाट लावलेली असते आणि म्हणत असते माझा जीव गेला तरी चालेल. त्या क्षणी डॅडींनी पुष्पा काकीच्या कानाखाली वाजवलेली असते आणि पुष्पा काकी पेटून उठलेली असते. ती म्हणत असते नाही, माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला काही मिळू देणार नाही, एवढं लक्षात ठेव असं ती सांगत असते. त्यावेळेस छत्री म्हणत असतो की तू बघ कसं आहे, तुझा जीव तुला महत्त्वाचा नाही पण तुझ्या नवऱ्याचा बाजीचा जीव तर महत्त्वाचा आहे ना. तेव्हा पुष्पा तिला आठवतं. पुष्पा म्हणत असते की नाही, जे माझ्या मुलांच्या हक्काचं आहे जर ते त्यांना मिळणार नसेल तर मला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे. काहीही झालं तरीही मी माझ्या सूर्याला त्याचा हक्क मिळवून देणार आहे हे पुष्पाने ठरवलेलं असतं. डॅडी म्हणत असतो की चला कापायला घ्या हिला, हिची लई नाटकं चाललेली आहेत असं म्हणत असतो. तेव्हा पुष्पा म्हणत असते मी जीव देईल पण तुला मी कळू देणार नाही की ती सनद कुठं आहे आणि ते सगळं कुठं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर पुष्पा म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. इकडे छत्री हसत असतो आणि पुष्पा म्हणत असते की कायमस्वरूपी लक्षात ठेव बघ. आणि पुष्पाला इकडे बोललेला शब्द आठवत असतो. पुष्पाला आठवत असतं तिने बाजीला शब्द दिलेला होता. तिने बाजीला म्हणालेली होती की काही झालं तरीही आपण शांत राहायचं नाही, कारण जे आहे ते सूर्याला मिळू द्यायचं आहे, मग आपण मरायला मोकळे आहोत. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पुष्पा म्हणते की झालं, मी आता जीव द्यायला तयार आहे पण मी ह्या लोकांचं ऐकून घेणार नाही, कारण या लोकांनी मला त्रास दिलेला आहे. एक वेळ मी जीव देईल पण यांना भीक घालणार नाही हे पुष्पाने ठरवलेलं असतं. आणि पुष्पा म्हणते की आता नाही, तुला तर ते कधीच मी मिळू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी. आणि पुष्पा त्या बिल्डिंगवरून खाली उडी टाकते. पुष्पाचा जीव गेलेला असतो आणि डॅडी तसाच आता बोंबलत राहतो, कारण त्याला त्याचा लिंगोबा मिळालेला नसतो, त्याची वाट लागलेली असते. आणि डॅडी मात्र पाहतच राहतो. पुष्पा रक्तबंबाळ होऊन तिथं पडलेली असते. डॅडी आणि छत्री दोघंही धावत खाली येतात, कारण ह्या पुष्पाने आपल्याला सांगितलं नाही आहे लिंगोबा कुठं आहे. त्याचबरोबर घरी तिने कोणाकोणाला कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबद्दलही माहिती नाही असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि डॅडी म्हणत असतात की काही झालं तरीही ही जिवंत राहिली पाहिजे. छत्री बघा तुम्ही जिवंत आहे का, तिला दवाखान्यात न्यायची तयारी करा. छत्री जाऊन पाहतो तर पुष्पा काकी ही गेलेली असते. छत्री म्हणतो की नाही, ती जिवंत नाही आहे डॅडी. डॅडी म्हणतात की आता काय करायचं, हिनं तर आपली वाट लावलेली आहे, कारण काही झालं तरी तो लिंगोबा आपल्याला मिळाला पाहिजे, पण हिने आपल्याकडनं तो लिंगोबा गायब केलेला आहे. आणि आता इतके दिवस माहीत होतं तो सूर्याच्या घरात आहे, पण आता कुठं कुठं शोधायचं त्या लिंगोबाला, आणि काय करू मी, ती सनद आणि लिंगोबा मिळाला नाही. ज्या कामासाठी हिला आणलेलं होतं ते काम झालेलं नाही असं डॅडी म्हणत असतात. डॅडींना राग येत असतो. डॅडींना ही गोष्ट पटत नसते. डॅडींची चिडचिड सुरू झालेली असते. डॅडींना फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही हा लिंगोबा मला मिळायला पाहिजे होता. डॅडी म्हणत असतात की ही पुष्पा अशी मरू शकत नाही, ही पुष्पा मरू शकत नाही, काही झालं तरी लिंगोबा मला हवा आहे. संपलंय सगळं. इतके दिवस झालं मी ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट हातातनं गेलेली आहे. हातातोंडाशी आलेला घास माझ्या तोंडचा काढून घेतलेला आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि इकडे छत्री म्हणत असतो की आता काय करायचं. डॅडी म्हणतात की हिचा केसही कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी नेऊन तिची विल्हेवाट लावा, म्हणजे तो पोलीस केसही नको आणि बाकीच्या गोष्टीही नको. त्यानंतर छत्री तिथे येतो आणि डॅडींना सांगू लागतो, डॅडी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण हे जर सूर्याला कळलं तर खूप अवघड होईल. तिने जर त्याला सांगितलेलं असेल तर अवघड होईल त्याला सांभाळणं. मला तर वाटतंय कमांडोंची फौजच मागवा, कारण आपल्या भट्टीवरची माणसं काय पुरेशी नाहीत. तो सूर्या कसा आहे माहिती आहे ना. आणि डॅडी म्हणत असतात की हो माहिती आहे मला, आता तू अक्कल शिकू नको असं ते बोलत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तर तुळजा उठलेली असते. तुळजा म्हणत असते की पुष्पा काकी कुठे गेली. रोज त्यांच्या मिसरीच्या वासाने सगळ्यांना जाग येते, पण आज पुष्पा काकी नाही आहे, नक्की काय झालंय. सूर्याकडे पाहत असते. सूर्या पण आलेला असतो बाहेर उठून. सूर्या म्हणतो काय झालं. तेव्हा तुळजा सांगू लागते की मला कळत नाही आहे की पुष्पा काकी कुठे गेलेली आहे. सगळे घरातले शोधायला लागतात. इकडे डॅडींचा 6-7 कप चहा पिऊन झालेला असतो आणि पुन्हा तो शालनला चहा मागत असतात. शालन तिथे येते आणि म्हणते काय झालं, कोण मेलं आहे का असं शालन विचारू लागते. तेव्हा डॅडी म्हणतात की नाही, कोण मेल्यावर आम्ही कशाला दुःख करून बसू ना, असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि डॅडी तिच्याकडे पाहत असतात. इकडे राजू, धनू, भागू सगळेजण पुष्पा काकीला शोधत असतात. तर इकडे सूर्या म्हणतो की काकी घर सोडून तर गेली नसेल ना रात्रीच्या गोष्टीमुळं.
नाही मला कळना गेले म्हणून विचारतोय मी, असा विचार इकडे सूर्याच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा तात्या येतात आणि म्हणतात की अरे तू ना तिकडे जाऊन बघ, संगमाच्या तिकडे बघ, नाहीतर त्या ह्याच्यात बघ, मंदिरात बघ, तिथं असेल. आणि तुळजाला त्या क्षणी आठवतं पुष्पकाकी म्हणालेली असते की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.